नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनींनी एक्स डेटसुद्धा फिक्स केली आहे. आणि मित्रांनो, एक्स डेट ही एक अशी डेट असते ज्याला कोणाला पण डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असते. त्या व्यक्तीला या कंपन्याचे शेअर एक्स डेटच्या पहिले पहिले खरेदी करावे लागतात. तेव्हाच त्या व्यक्तीला डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट मिळतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे बॉश लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.54%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.18%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.31%. आणि मित्रांनो, बॉश लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 512 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी बॉश लिमिटेडने एक्स डेट फिक्स केली आहे 29 जुलै 2025. चला तर बोलूया पंजाब अँड सिंध बँकबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 93.85%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.25%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1.82%. आणि मित्रांनो, पंजाब अँड सिंध बँकने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 0.07 रुपीजचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 29 जुलै 2025. चला तर बोलूया हॉकिन्स कुकर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.03%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.87%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.38%. आणि मित्रांनो, हॉकिन्स कुकर्स लिमिटेड या कंपनीने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 130 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 30 जुलै 2025. चला तर बोलूया ॲबेट ॲज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 27.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 72.43%. आणि मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:1च्या रेशोमध्ये. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 31 जुलै 2025. चला तर बोलूया BPCL बद्दल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.98%, एफ आय एसची होल्डिंग आहे 15.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 22.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.46%. आणि मित्रांनो, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे BPCLने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 31 जुलै 2025. चला तर बोलूया युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.84%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.73%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.37%,
गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 1.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.92%. आणि मित्रांनो, युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 10 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 31 जुलै 2025. चला तर बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.39%, डी आय एसची होल्डिंग आहे 14% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.76%. आणि मित्रांनो, अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडनी फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपये 20 पैसेचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 1 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.07%, एफ आय एसची होल्डिंग आहे 25.82%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.67% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.35%. आणि मित्रांनो, आयचर मोटर्स लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 70 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 1 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.28%, एफ आय एसची होल्डिंग आहे 15.20%, डी आय एसची होल्डिंग आहे 23.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.18%. आणि मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 135 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 1 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया REC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.63%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.16%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.51% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.65%. आणि मित्रांनो, REC लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 4 रुपये 60 पैसेचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 1 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या 10 कंपन्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरला देण्यासाठी एक्स डेटसुद्धा फिक्स केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.